नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. शिवगणेश ग्रुप शिवजयंती उत्सव आणि शिवगणेश ग्रुप मार्कंड जयंती 2024 पदाधिकारी निवड व नियोजन बैठक शिवगणेश ग्रुप संस्थापक सचिन भाऊ गंधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवगणेश ग्रुपचे अध्यक्ष राहुल गंधुरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. याप्रसंगी शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी विनोद दांगडे आणि मार्कंडे जयंती उत्सव अध्यक्षपदी नवीन कुरापाटी यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवगणेश ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ नागरिक रवी शिंदे, शिवगणेश मंदिराचे अध्यक्ष राम माळी यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष राज गंधुरे, उपाध्यक्ष व्यंकटेश अडकी, अमोल केदारी, खजिनदार मधुकर चिलबेरी, उपखजिनदार श्रीनिवास पोतू, अमर पाटील, सचिव उपेंद्र मेरगू आदी पदाधिकारी निवड करण्यात आले. यावेळी प्रसाद कदम, गोविंद श्रीराम, ॲडव्होकेट शुभम माने, जयराम सुंचू, समर्थ बळी, प्रमोद येलगेटी, सिद्धारूढ उडचन, अविनाश विटकर, देवीदास कोळी, श्रीनिवास कनकी, चंद्रकांत शिर्गे, दुर्गादास भैरी, शिवाजी गंधुरे, बसवराज हारके, रमेश जेडगी, हनुमंत दिंडोरे, सिद्धाराम बाबा, अनिल चित्ताकेंदी, राहुल दांगडे, उमेश मंडळ, बबलू चौगुले, मनोहर दोंतुल, अमर आंबट, मनोज शाबंतलू, किरण मिठ्ठा, भास्कर उस्कामुरी, राहुल भैरी, उमेश मंडळ, अनिल चित्ताकेंदी, नागनाथ कुडक्याल, महेश जेडगी, अरविंद चिलबेरी, जनार्दन पोतू, प्रकाश बनशेट्टी, गणेश धुळे, राहुल जमादार, भीमा कुडल, साहिराज देकोंडा, योगेश कैरमकोंडा, हरीश दासरी, श्रीनिवास नोमुल, रमेश गोंट्याल, चंद्रशेखर शिरनाळ आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी शिवभक्तांना राहुल गंधुरे यांनी मार्गदर्शन करताना दर वर्षाप्रमाणे यंदाही 3000 नागरिकांना भोजन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सामाजिक बांधिलकी जपू असे सांगितले. मार्कंडे भगवानचा जन्मोत्सवी आपण त्याच उत्साहात करणार आहोत. 12 तारखेला सकाळी आपण स्थापना करणार आहोत आणि संध्याकाळी आपण महाआरती करून पूर्ण महोत्सव आपण मार्कंडे जन्मोत्सव त्या दिवशी संपूर्ण करणार आहोत. असे नियोजन असल्यामुळं या नियोजनामध्ये कुणाला काय नवीन सुचवायचं आहे का? पदाधिकारी तसे इच्छुक अध्यक्षांची नावही आपल्यापर्यंत आलेत. याप्रसंगी ॲडव्होकेट शुभम माने, जयराम सुंचू, गोविंद श्रीराम यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पाटील यांनी केले.